नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। राजारामपुरी पोलिसांची कारवाई। 1 किलो 218 ग्रॅम गांजासह एक जण अटक। 66,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त। राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील राणी लक्ष्मीबाई उद्यान परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या युवकास पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। या कारवाईत 1 किलो 218 ग्रॅम गांजा, मोपेड आणि मोबाईलसह एकूण 66,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई 5 मे 2025 रोजी पहाटे 1:15 वाजण्याच्या सुमारास पंचगंगा हॉस्पिटल ते रेडेची टक्कर जाणाऱ्या रस्त्यावर राणी लक्ष्मीबाई उद्यान गेट समोर जगदाळे कॉलनी परिसरात करण्यात आली। गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। अटक केलेल्या आरोपीचे नाव संतोष रामसिंग गौतम, वय 28, राहणार नवशा मारुती मंदिर मागे, शाहूनगर, कोल्हापूर असं असून त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा मोपेडमधून गांजा मिळून आला। त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने हा गांजा विक्रीसाठी आणल्याचं कबूल केले। जप्त मुद्देमालामध्ये 1 किलो 218 ग्रॅम गांजा, किंमत 30,450 रुपये, ॲक्टिवा मोपेड किंमत 25,000 रुपये, मोबाईल हँडसेट किंमत 11,000 रुपये असा एकूण 66,450 रुपयांचा ऐवज समाविष्ट करण्यात आला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील, धीरज कुमार बच्चू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, सहाय्यक फौजदार समीर शेख, संदीप सावंत, अमोल पाटील, विशाल शिरगावकर, नितीश बागडी आणि सत्यजित सावंत घटनेचा तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।